नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपल्या चॅनलवर प्रॉपर माहिती दिली जाते. तर पालकांची प्रतीक्षा संपली. आर-टी प्रवेश प्रक्रियेची तिसरी निवड यादी पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना जे कागदपत्र विद्यार्थ्यांची सबमिट करायची आहे तर 4 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर अनेक पालक आहेत तर प्रतीक्षेत होते, तर त्यांना आपल्या पाल्याचा नंबर लागलेला आहे की नाही, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सर्वात प्रथम ॲप्लिकेशन वाईज स्थिती या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मोबाईलमध्ये देखील तुम्ही हे चेक करू शकता. येथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाल क्रमांकामध्ये इथे पाहू शकता की लाल रेडमध्ये तुम्हाला नोटीस पाहायला मिळेल की किती अनुक्रमांकापर्यंत निवड झालेली आहे, म्हणजेच किती नंबरपर्यंत निवड झालेली आहे नोटीस पाहायला मिळेल. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर इथे पाहू शकता की वेटिंग सिलेक्शन अलॉकेटेड आहे, तिथे यस आल्याचं पाहायला मिळेल. ॲडमिशन स्टेटस पेंडिंग आहे आणि सगळ्यात प्रथम येथे पाहू शकता की व्ह्यू अँड प्रिंट ॲडमिट कार्ड पाहायला मिळेल. तर येथे देखील तारीख आलेली आहे. तर हे ॲडमिट कार्ड आहे आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म याची प्रिंट काढून तुम्हाला याच्यामध्ये ॲड्रेस देखील देण्यात आलेले आहेत. कागदपत्र कुठले हवेत ती देखील माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती पाहूनच तुम्हाला 4 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत इथे तारीख देण्यात आलेली आहे. व्हिजिट जवळच्या शिक्षण विभागामध्ये या ॲडमिट कार्डवरती ॲड्रेस देण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कागदपत्र पडताळणी करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पर्सनली माहिती चेक करता येईल. आणि तुम्हाला जर जिल्ह्यानुसार याद्या पाहायच्या असतील तर येथे पाहू शकता की मूळ निवड यादी तुम्हाला पाहता येईल. डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आणि त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट नंबर इथे तिसरी यादी तुम्ही पाहू शकता. संपूर्ण जिल्ह्याची यादी तुम्हाला गो या टॅबवर क्लिक करून तिसरी जी निवड यादी आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे. अशा प्रकारे सर्च बॉक्सचा वापर करून देखील तुम्ही ही माहिती पाहू शकता. PDF या टॅबवर क्लिक करून PDF देखील डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे ही माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.